श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकता आहात पीस इट इज इन्फिनिटी 90.4 FM रिफ्लेक्टिंग यू. मी माधुरी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते आई पण भारी देवा या आपल्या मालिकेमध्ये, ज्या मालिकेमध्ये आपण वंध्यत्वाविषयी बोलतो आहोत. अर्थात वंध्यत्व हा आता दुर्दैवाने वाढणारा असा प्रकार आहे आणि म्हणूनच काळाची गरज ओळखून हा विषय आपण आपल्यापर्यंत पोहोचवतो आहोत. आणि या मालिकेमध्ये आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर कांचन दुरुककर, ज्या IVF एक्सपर्ट आहेत आणि टेस्ट ट्यूब बेबी कन्सल्टंट सुद्धा आहेत. इन्फर्टिलिटीच्या बाबतीतल्या अनेक अवघड संकल्पना सुद्धा त्यांनी खूप सोप्या पद्धतीने आपल्याला सांगितलेल्या आहेत. आणि म्हणूनच आजच्या या भागामध्ये आपण एका अतिशय वेगळ्या विषयावरती बोलणार आहोत. रादर प्रश्नाविषयी बोलूया असं मी म्हणेन की माझा एक प्रश्न असा आहे जो सगळ्यांच्याच मनातला आहे की आता लग्नाचं वय वाढलंय, करिअर ओरिएंटेड झालेले आहेत, मुलं असू देत किंवा मुली असू देत, मुली तर खूप जास्त असं मी म्हणेन. तर या केसमध्ये एज पुढे जात आहे आणि मग आपण खूप पूर्वीपासून आपली आई आजी सांगत आली आहे की संसारी आयुष्य जर छान जगायचं असेल तर वेळेत लग्न आणि वेळेत बाळ आपल्याला झालंच पाहिजे. पण आता असं होतंय की करिअर प्रायोरिटीवर आलेलं आहे. तर अशा केसमध्ये या सेफ प्रेग्नन्सीसाठी आता मॉडर्न सगळ्या आपल्या टेक्नॉलॉजीज मध्ये अशी कोणती टेक्नॉलॉजी आली आहे का जिचा वापर सर्वसामान्य आपण सगळेच करू शकू? सो त्या टेक्नॉलॉजी बद्दल आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळ्याच मित्रांना आणि मैत्रिणींना सुद्धा ते थोडंसं आश्वासन मिळेल की थोडा उशीर झाला तरी सुद्धा तुम्ही सेफली प्रेग्नेंट राहू शकता. ओके, तर याच्याबद्दल एक उत्तर म्हणजे एग फ्रीजिंग. एग फ्रीजिंग बद्दल ऍक्च्युली सोशल मीडियावर पण बरंच बोललं जाते. आपण मागे शॉर्ट्स मध्ये पण आपल्या बोललो की प्रियंका चोपडा यांनी एग फ्रीजिंग करून घेतलं होतं. त्यानंतर ऍक्ट्रेस मोना सिंग यांनी सुद्धा एग फ्रीजिंग करून घेतलेलं आहे. तर पुष्कळ करिअर ओरिएंटेड ज्या मोठ्या सेलिब्रिटीज सुद्धा याच्याबद्दल आणि बिनधास्तपणे बोलतात पण आता सोशल मीडिया की एग फ्रीजिंग हे एक सेफ ऑप्शन आहे ज्यामध्ये आपण स्वतःचे स्त्रीबीज जे आहे ते गोठवून ठेवू शकतो. आणि नंतर मग आपण जेव्हा प्रेग्नन्सी प्लॅन करतोय किंवा तेव्हा आपण कन्सेप्शन साठी प्लॅन करतोय तेव्हा हे बीज जे आहे ते यूज करू शकतो. आता एग फ्रीजिंग म्हटल्यानंतर एक त्याच्या टर्म मध्येच आहे की आपले एग फ्रीज करून ठेवणं. पण ही मेडिकली आम्हाला थोडी जास्त एक्सप्लेन करून सांगाल की नेमकं एग फ्रीजिंग म्हणजे काय आणि त्याची प्रोसिजर कशी केली जाते? तो एग फ्रीजिंग मध्ये आपण काय करतो, जनरली पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून काही इंजेक्शन्स तुम्हाला दिले जातात. हे इंजेक्शन्स जे असतात हे बीज वाढवण्याचे इंजेक्शन असतात, ज्यांना आम्ही गोनाडोट्रोपिन्स असं म्हणतो. तर हे इंजेक्शन सेकंड डे पासून सलग 10 किंवा 12 दिवस हे इंजेक्शन दिले जातात. यासाठी आम्ही काही सोनोग्राफीज पण करतो, जसं की पाळीच्या दुसऱ्या दिवशी, त्यानंतर 6व्या दिवशी. म्हणजे हे जे आपण इंजेक्शन देतोय त्याचा व्यवस्थित रिस्पॉन्स येतोय की नाही हे बघण्यासाठी ही सोनोग्राफी आपण मदत करतो. आणि त्यानंतर व्यवस्थित रिस्पॉन्स जेव्हा आपल्याला दिसतोय त्यावेळेला आम्ही ट्रिगरचं इंजेक्शन देतो. एक समजा 12व्या दिवशी वगैरे आम्ही ट्रिगरचं इंजेक्शन देतो. आणि त्यानंतर हे जे बीज आहेत, म्हणजे आता ह्या ओव्हरीमध्ये आपल्याला समजा 10 बीज निर्माण झालेत म्हणले, तर हे बीज आपण अॅनेस्थेशिया देऊन म्हणजे भूल देऊन हे बीज आपण बाहेर काढत असतो. त्याला ओव्हम पिकअप असं आपण म्हणत असतो. अच्छा, ही आता जी प्रोसिजर आहे ती एकतर पेनफुल असते का, असा एक शंका कुणाच्याही मनात येऊ शकते रादर. सो ही पेनफुल प्रोसिजर अजिबात नाहीये, सेफ प्रोसिजर असते. ओव्हम पिकअप किंवा आपण उसेट फ्रीजिंग पण म्हणतो, एग फ्रीजिंग पण म्हणतो याला. तर ही प्रोसिजर जी आहे ती एकदम सेफ प्रोसिजर. याच्यामध्ये जे दिले जाणारे इंजेक्शन्स आहेत ते तुमचं बीज वाढवण्याचे इंजेक्शन्स आहेत. नॉर्मली तुमची जी सायकल आहे कोणत्या पण स्त्रीची जिला पाळी येते त्या स्त्रीमध्ये एवढे हार्मोन्स असतात की तिच्या एक बीज मोठा होऊन तो रप्चर होणार, ओव्युलेशन होणार. आणि जर तिला प्रेग्नन्सी राहिली तर तिथे प्रेग्नन्सी कंटिन्यू होणार किंवा जर तिला प्रेग्नन्सी नाही राहिली तर तिला पिरियड्स येणार. हे गोनाडोट्रोपिन्सचे इंजेक्शन आपण कशासाठी देतोय, याच्याने बीज वाढावे आणि हे सगळेच बीज त्या सायकल मधले जे बीज आहेत ते वाढावे. आणि मग हे बीज आपण अंडर अॅनेस्थेशिया म्हणजे भूल देऊन अॅनेस्थेशिया देऊन आपण रिट्रीव्ह करत असतो. त्यामुळे ही प्रोसेस जी आहे ती अजिबात पेनफुल नाहीये, इव्हन सेफ प्रोसिजर आहे. बरं, हे कोणत्या वयामध्ये आपण ऍडवाइस करतो? हा फार महत्वाचा थोडा ट्रिकी प्रश्न तुम्ही माधुरी मला विचारलेला आहे. बऱ्याच वेळा याच्याबद्दल फार
नंतर उशिरा पेशंट्सला माहित होतं एग फ्रीजिंग बद्दल. बरोबर. तर ऍक्च्युली बिफोर द एज ऑफ 30 जर तुमचं प्लॅन आहे की 30 तुमचं आता वय आहे, अशी एक दुविधा मनस्थिती आहे की 30 माझं एज आहे, पण मला अजून 3 वर्ष माझ्या करिअरमध्ये कॉन्सन्ट्रेट करायचंय, मला अजून लग्न नाही करायचंय, तर अशा पेशंटनी नक्कीच हा एग फ्रीजिंगचा, मी म्हणेन की बिफोर द एज ऑफ 35, कारण की आता माझ्याकडे एग फ्रीजिंगला पेशंट आलेले आहेत, ते शी इज निअरिंग हर 40. मग त्यावेळेला त्यांच्या बीजांची संख्या ही खूप कमी होऊ शकते. मग त्यावेळेला आम्हाला त्यांचं स्टिम्युलेशन करून त्यांचं ओसाइड फ्रीजिंग करणं हे थोडं कठीण जातं, कारण की त्यांची बीजांची संख्या ही कमी झाली आहे. आपण जे इंजेक्शन देतोय ते बीजांचं साईज वाढवण्यासाठी देतोय, बीजांची संख्या वाढवण्याचं ऍक्च्युअली कोणतंच इंजेक्शन नाहीये. तर मग त्यामुळेच मी असं म्हणेल की 30च्या पहिले हे खूप इम्पॉर्टंट आहे, नाही तर ऍटलीस्ट 35च्या पहिले तुम्ही एग फ्रीजिंगचा डिसिजन घ्यायला पाहिजे. बरोबर. हे सेफ आहे? आपण जसं बोललो की इंजेक्शन आपण देतो आणि अनेस्थेशिया देतो, तर हे एकदम सेफ आहे. सेफली आपण एग फ्रीजिंग करू शकतो. कोणी केलं पाहिजे, जसं मी बोलले की एक तर ज्यांचं मॅरेज ज्यांना डिले करून घ्यायचं समजा नाही पॉसिबल आहे त्यांना लग्न, तर त्यांनी एग फ्रीजिंग बद्दल नक्की विचार केला पाहिजे. आणि काही एक पेशंट आहेत समजा त्यांना काही कॅन्सर थेरपी लागत आहे, म्हणजे आता त्यांना यंग एज मध्ये कॅन्सर डिटेक्ट झालाय, एनी कॅन्सर लाईक एंडोमेट्रियोटिक कॅन्सरची माझ्याकडे एक पेशंट होती मागे, त्यांना गर्भाशयाचा कॅन्सर डिटेक्ट झाला होता ऍट द एज ऑफ, अनफॉर्च्युनेटली ऍट द एज ऑफ 28 तिला डिटेक्ट झाला होता. हा, तर मग त्या केसेसमध्ये मग पण तिला फर्टिलिटी तर हवी आहे, मग अशा केसेसमध्ये आपण त्यांचे एग्स जे आहेत ते रिट्रीव्ह करून फ्रीज करून ठेवू शकतो. मग नंतर ती, कारण की तिला प्रेग्नन्सी हवी आहे, मग अशा पेशंटमध्ये नंतर आपण ते एग्स जे आहे ते वापरू शकतो. बरोबर. आणि मग हे किती वर्ष फ्रीज करता येतात? आता तुम्ही सांगितलं की 28व्या वर्षी ते आपण काढतो आहोत, किंवा 35च्या नियर बाय जाऊन आणि 34व्या 33व्या वर्षी जर एग्स आपण रिट्रीव्ह करतो आहोत, तर मग ते काय त्याचं 10 इयर्स पर्यंत, म्हणजे आपण किती पण वर्ष ऍक्च्युअली फ्रीज करू शकतो. हे जे एग्स आहेत ते लिक्विड नायट्रोजनचे टँक्स असतात, त्यामध्ये -197 डिग्री सेल्सिअस मध्ये आपण हे एग्स जे आहेत ते फ्रीजिंग करून ठेवतो. याचे काही स्ट्रॉज असतात असे, त्यावरती हे जे एग्स आहेत ते फ्रीज करून ठेवतात. तर इयर्स टुगेदर आपण हे एग्स जे आहेत ते फ्रीज करून ठेवतो. पेपर्स याच्यावर की 10 वर्षानंतर हे, किंवा 5 इयर्स नंतर, 7 इयर्स नंतर हे एग्स काढण्यात आले आणि त्यात ते चांगले थॉ करण्यात आले, म्हणजे त्या लिक्विड नायट्रोजन मधल्या -197 वरून ते 37 डिग्रीज वर आणले गेले आणि सक्सेसफुली ते सर्व्हाइव्ह झाले ते एग्स, आणि त्यानंतर प्रेग्नन्सी पण राहिली. तर असे आर्टिकल्स आहेत, असे सक्सेस स्टोरीज आहेत. तर हे एक सेफ आणि इफेक्टिव्ह मेथड आहे एग फ्रीजिंग. राईट. आता याच्यामध्ये पुढचा प्रश्न असा आहे, जो की आधी पण आपण हाताळलेला आहे, तो म्हणजे IVFचा. मग आता जेव्हा एक फ्रीजिंग मध्ये ते आपण रिट्रीव्ह केलेले आहेत, फ्रीज केलेले आहेत, आणि मग जेव्हा आपल्याला प्रेग्नन्सी हवी आहे, तर इन दॅट केस तेव्हा IVFचाच ऑप्शन आपल्यासाठी ओपन राहतो का? हा एक चांगला प्रश्न विचारला तुम्ही माधुरी. पण असं नाहीये की पेशंटने एग फ्रीज केले, म्हणजे आता माझ्याकडे एक पेशंट, उदाहरण सांगते की आता माझ्याकडे एक पेशंट आली आहे, ती 30च्या घरात आहे, तिने एग फ्रीजिंग करून घेतलं, तिला थोडस वेळ होता, पण आता तिने मॅरेज केलंय, समजा ती 33 इयर्सची आहे आणि तिने मॅरेज केलंय, म्हणजे ती नॅचरली कन्सिव्ह होऊ शकत नाही. इफ शी इज प्लॅनिंग की हा मी नॅचरली कन्सिव्ह करायचा विचार करते, शी कॅन कन्सिव्ह दो हर एग्स आर फ्रोझन, बट असं नाहीये की ती एग नॅचरली कन्सिव्ह करू शकत नाही, ती नॅचरली कन्सिव्ह करू शकते. हा, बट समजा तिला काही कन्सिव्ह होण्यामध्ये प्रॉब्लेम झाला, ती नाही कन्सिव्ह करू शकत नॅचरली, देन शी हॅज हर एग फ्रोझन. मग त्यावेळेला ते एग्स आपण बाहेर काढू शकतो आणि त्यांच्या हजबंडचे स्पर्म्स घेऊन आपण इक्सी करतो आणि एम्ब्रिओज बनवतो, आणि मग हे एम्ब्रिओज आपण ट्रान्सफर करू शकतो. सो आपण म्हणू शकतो एक बॅकअप ऑफ एग्स आपल्याकडे राहतं. बरोबर. याच्यामध्ये आता हे एग्स रिट्राइव्ह केल्यानंतर त्यांची जी स्वतःच्या बीजांची संख्या आहे ती कमी होते का? नाही. आपण जेव्हा एक पिकअप करतो, ओव्हम पिकअप करतो, तर त्या महिन्यात काही बीज बनायला सुरुवात होते. जेव्हा आपण पाळीचा दुसरा दिवस होतो तेव्हापासूनच बीज बनायला सुरुवात होते, जे 14व्या दिवशी बनतं. त्यासोबत काही अजून फॉलिकल बनतात, ते ऍक्च्युली ऍट्रिझिया म्हणजे डाय होणारे असतात. म्हणजे एक बीज बनतं आणि समजा त्याच्यासोबत एक 7-8 बीज बनायला सुरुवात होते, म्हणजे ते पण रेसमध्ये येतात, पण ते डाय होतात, त्याला आम्ही अट्रेझिया म्हणतो. पण तो जो कोहर्ट आहे, त्या महिन्यातला जो कोहर्ट आहे, त्याला आपण इंजेक्शन देऊन मोठं केलेलं आहे आणि ते आपण पिकअप केलेलं आहे. पण बाकीचे जे एग्ज आहेत ते आहेच, म्हणजे आता पेशंटचं जर पिकअप झालं म्हणजे तिचे बीज संपले किंवा कमी झाले असं अजिबात नाहीये, ते बीज आहेच, पण
तिला त्या महिन्यातले जे एग्स बनणार होते ते आपण रिट्रीव्ह केलेले आहे. बरोबर बरोबर. त्याच्यामुळे असं काही नाहीये की एक तुम्ही फ्रीज करून ठेवलं तर मग बाकीचे बीज एफेक्ट होतात किंवा त्याची संख्या कमी होते असा काहीही विषय नाही. बरोबर. हे मला ऍडिशनली विचारायचंय की जसं आपण मागच्या भागामध्ये बोललो की प्रिकन्सेप्शनल काउन्सिलिंग मध्ये की काही अनुवंशिक आजार असतात किंवा काही प्रॉब्लेम्स असतात, इन दॅट केस एग फ्रीजिंगला काही याच्या डिसिजन मध्ये प्रॉब्लेम येत नाही ना, म्हणजे काही हिस्ट्री असेल वगैरे. तर तशा केसमध्ये जर पेशंटला काही हिस्ट्री आहे की तिला काही अनुवंशिक आजार आहे तर मग जेव्हा तिचे एम्ब्रिओ बनतील तेव्हा ते आपण चेक करून करू शकतो. जर तिला काही अनुवंशिक आजार आहे असं त्यांना माहिती आहे, पण जर एखादी पेशंट आहे त्यांना अनुवंशिक आजार असं माहिती आहे त्यांना रिस्क नाही घ्यायची आहे, त्यांच्यामध्ये डोनर एगचं पण ऑप्शन आहे इफ द पेशंट इज कम्फर्टेबल की त्यांना डोनरचे बीज आपण देऊ शकतो. पण हा थोडासा पेशंट सोबत एक प्रायव्हेट डिसिजन असतो पेशंट सोबत आणि कन्सल्टंट सोबत. पण जर असे काही आजार आहे जे आपण डिटेक्ट करू शकतो जसं आपण बोललो तर ते आपण चेक करून मग एम्ब्रिओज मध्ये काही तो आजार आहे का हे चेक करून पण आपण ते एम्ब्रिओ ट्रान्सफर करू शकतो. येस. सो हो, एग फ्रीजिंग बद्दल आपण बोललो, हे एकदम सेफ प्रोसिजर आहे. सो एग फ्रीजिंग बद्दल आपण बोललेलो आहोत आज. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट विचारायची आहे ती अशी की हे केल्यानंतर त्याचे काही साईड इफेक्ट किंवा काही त्याच्यामुळे त्रास असं काही इन फ्युचर काही होऊ शकतं? अजिबात नाही. ही प्रोसिजर ऍज सेफ आहे आणि ह्याच्यामुळे फ्युचरमध्ये पण पेशंटला काही त्रास होणार नाही किंवा जी द वुमन हू इज गोइंग फॉर एग फ्रीजिंग एकदम सेफली आपण हे करू शकतो. म्हणजे तुमचा एक पिरियड्स मधला पहिले 14 दिवस तुम्हाला स्वतःसाठी काढायचे आहेत ज्यामध्ये तुम्हाला एग फ्रीजिंग करायचंय. तुम्हाला जास्तीत जास्त 2 वीक्स और 2.5 वीक लागणार आहे एग फ्रीजिंग करायला. ज्या दिवशी पण तुमचं पिकअप होणार आहे त्या दिवशी पण इथं डे केअर प्रोसिजर, म्हणजे तुम्ही सकाळी ऍडमिट होताय आणि साधारण एक 2-3 वाजेपर्यंत तुम्हाला आम्ही डिस्चार्ज करतो. 24 आवर्स ऍडमिशन पण आम्ही ठेवत नाही बिकॉज इट इज अ डे केअर प्रोसिजर, पिकअप प्रोसिजर. त्याच्या नेक्स्ट डे किंवा 1-2 दिवसांनी सुद्धा तुम्ही तुमचं वर्क जे आहे ते जॉईन करू शकता. सो इट इज दॅट सेफ प्रोसिजर. ऑलराईट. सो एग फ्रीजिंग बद्दल सगळी महत्वाची माहिती तर आपण घेतलेली आहेच. त्यामुळे जर करिअर ओरिएंटेड आहात, थोडा उशीर झालेला आहे लग्न करायला किंवा होणार आहे, तर या केसमध्ये एग फ्रीजिंगचा ऑप्शन तुम्ही नक्कीच निवडू शकता. सेफ आहे, कुठलाही साईड इफेक्ट नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुढची जी प्रेग्नन्सी आहे त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम येणार असतील तर ते आपल्याला टाळता येऊ शकतात जर आपण आधीच ही प्रोव्हिजन करून ठेवलेली असेल तर. आई पण भारी देवा या मालिकेमध्ये आज याविषयी आपल्याला संपूर्ण माहिती डॉक्टर कांचन दुरुपकर यांनी दिलेली आहे. तेव्हा आजच्या भागामध्ये इथेच थांबणार आहोत. जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर www.drkanchandurupkar.com या वेबसाईटला तुम्ही भेट देऊ शकता आणि अशाच नवनवीन विषयांसाठी तुम्ही ऐकू शकता PCIT's Infinity 90.4 FM रिफ्लेक्टिंग यू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये. मी माधुरी आणि माझ्यासोबत डॉक्टर कांचन दुरुपकर. आम्ही आपल्या इथेच निरोप घेतोय. नमस्कार.